नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेले 8-10 दिवस झाले आपण बघत आहोत वेगवेगळ्या जिल्ह्याचे जे आलेले पोलीस भरतीला प्रश्न आहेत त्याविषयी आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून घेत आहोत। आज सुद्धा आपण प्रश्नच बघणार आहोत, परंतु आपण वर्णमाला भाग 1 या आधारित आपण बघितले 10 प्रश्न ते पर्यायामध्ये पर्याय होते। आज आपण तिथूनच पुढे प्रश्न क्रमांक 11 पासून सुरू करणार आहोत ते 20 पर्यंत। इथं सुद्धा जे प्रश्न असणार आहे ते प्रश्न असणार आहे आपले पर्यायामध्ये पर्याय असे असणार आहे। जरी पोलीस भरती असली, ग्रामसेवक भरती असली, तलाठी भरती असली, कोणती भरती असली तरी सुद्धा वर्णमाला शिकत असताना आपण सविस्तर वर्णमाला शिकतो। मग या ठिकाणी कितीही अवघड प्रश्न असले तर ते न जमण्यासारखे असे अजिबात नाही। तर आपल्याला हे माहित आहे की आपण एक ऑनलाइन बॅच जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ड्रीम विजन या ऑनलाइन ऍप्लिकेशनवर सुरू केली आहे। ती सुरू होणार आहे 20 तारखेपासून। त्याची फीस आपली 501 रुपये आहे, परंतु आपण 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यान त्या बॅचेसवर आपण 30% सवलत दिलेली आहे, सूट दिलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्या बॅच जॉईन करून घ्या। तर आज आपण बघूयात वर्णमाला आधारित प्रश्न जे की पर्यायामध्ये पर्याय आहेत। बघा मग आता या ठिकाणी आपण हे प्रश्न बघितले पहिले, आता आपण बघूयात पुढचे प्रश्न जे तुमचे आहेत। बघा 10 पर्यंत झाले होते आपले, आता आपण बघूयात 11 पासून। कुठून बघणार आहोत आपण? 11 पासून बघणार आहोत। 11 पासून काय दिलं बघा या ठिकाणी, खाली दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय ओळखा। प्रश्न तोच काय असणारे प्रश्न की पर्यायामध्ये पर्याय दिलेले आहेत आपल्याला, योग्य ओळखा अयोग्य ओळखा हाच प्रश्न असणार, परंतु जे पर्याय असणार आहे ते पर्याय मात्र आपल्याला जसं आपण पोलीस भरतीला आपल्याला एकच प्रश्न येतो, खाली दिलेल्या पर्यायातील अर्ध स्वर ओळखा। आणि मग आपल्याला पर्याय दिला असतं त्या ठिकाणी काय दिलं असतं आपल्याला, अ दिलेलं असतं, क दिलेलं असतं, य दिलेलं असतं आणि क्ष क्षत्रियाचं क्ष दिलेलं असतं। मग आपलं उत्तर काय या ठिकाणी येणार आहे, य। तर हे झाला साधा सिंपल सोपा प्रश्न। पण मग हे प्रश्न अवघड आहेत का? तर हे प्रश्न सुद्धा अवघड नाहीत, कारण आपण अभ्यास करताना सविस्तर अभ्यास करतो। मग हे प्रश्न बघा फक्त या ठिकाणी काय असतं बघा, आता या ठिकाणी दिसतंय तुम्हाला ग, काय दिसतं आहे, ग दिसतंय। आपण पेन चेंज करून घेऊयात, ठीक आहे। काय आहे इथे तुम्हाला ग दिसत आहे, हे हलंत असतं, पण या ठिकाणी काय ते हलंत स्वरूप आपल्याला ते भेटत नाही, तर ग आहे बघा। आता खाली काय दिलंय, ग हा वर्ण कठोर वर्ण होय। आता ग हा वर्ण कठोर वर्ण होय। आता ग हा कठोर वर्ण आहे का? तर नाही, ग हा क च्या गाठामध्ये येतो आणि आपल्याला माहिती आहे बघा क असल आणि ख असल आणि नंतर काय येतं, ग येतं। हे पहिले जे दोन असतात हे तुमचे कोणते असतात, कठोर असतात, आणि हा कोणता असतो तर मृदू असतो। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कळतं की ग हा जो वर्ण आहे, ग हा वर्ण या ठिकाणी काय नाही आहे तर कठोर वर्ण या ठिकाणी नाही, तो मृदू वर्ण पाहिजे होता। म्हणून या ठिकाणी अ नंबर या ठिकाणी आपलं काय होईल, चूक होईल। त्यानंतर बघा ब नंबर काय सांगता आहे, ग हा शेवटी स्वतंत्र उभा दंड असलेला वर्ण आहे। ग हा शेवटी स्वतंत्र उभा दंड असलेला वर्ण आहे। मग बघा ना या ठिकाणी आपण कसं लिहितोय, ग आणि हा दिला याला दंड, हा दंड कसा आहे, स्वतंत्र आहे। म्हणजेच या ठिकाणी स्वतंत्र उभा दंड असलेला हा वर्ण आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय दिसतं आहे, ब नंबर हे योग्य या ठिकाणी आहे। नंतर क नंबर बघा काय दिसतंय, ग हा वर्ण महाप्राण वर्ण आहे। कोणता वर्ण आहे, महाप्राण वर्ण आहे। मग आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी क ला कसं लिहितो आपण, के ए लिहितो, ख ला कसं लिहितो, के एच ए लिहितो, ग ला कसं लिहितो आपण, जी ए लिहितो, आणि घ ला कसं लिहितो आपण, जी एच ए लिहितो। मग ज्याच्यामध्ये आपल्याला यच दिसतं म्हणजे त्याच्यामध्ये यच म्हणजे ह ची छटा असते ते तुमचे काय आहेत, महाप्राण आहेत, आणि ज्याच्यामध्ये नाही ते कोणते आहेत, अल्पप्राण आहे। पण आपल्याला सांगितलं या ठिकाणी महाप्राण आहे आणि हे महाप्राण नाही, हा कोणता आहे, अल्पप्राण आहे। म्हणून या ठिकाणी हे क जे आहे हे आपलं चूक होईल। साधं सिंपल सोपं बघा, शिकताना आपण सगळं शिकतो, कोणते कठोर आहे, कोणते मृदू आहे, कोणते कसे आहे, स्पर्श कोणते आहे, अर्धस्वर कोणते आहे, शिकताना आपण सगळं शिकतो। फक्त इथं काय असतं, पर्यायामध्ये पर्याय असतं। तुमची वेळेची तुम्ही कसं मॅनेजमेंट करता ते फक्त त्या ठिकाणी बघितलं जातं। मग आता या ठिकाणी बघा पुढचं काय आहे, ड नंबरला काय दिसतंय बघा, ग हा मूर्धन्य वर्ण आहे। आता या ठिकाणी वर्णांची उच्चासने आपल्याला माहित पाहिजे, वर्णांची
उच्चार स्थानाचं माहित असेल तर आपण हे सोडू शकतो. आता मला वर्णाची उच्चार स्थाने माहित आहे तर मला हेच माहिती आहे पहिले की मूर्धन्य हा गट 3 नंबरला येतो. पहिले कंठ येतो, नंतर तालू येतो, नंतर मूर्धन्य येतो. आणि मला हेही माहित आहे कंठ मध्ये क चा गट पूर्ण येतो, क ख ग घ ङ, ठीक आहे. त्यानंतर तालमध्ये च चा गट येतो, च छ ज झ त्र, आणि नंतर येतं ट चा गट, ट ठ ड ढ न. आणि म्हणजेच हा 3 नंबरचा गट आहे तो तुमचा मूर्धन्य आहे. आणि मूर्धन्य गटामध्ये ग येत नाही. ग कुठे येतो? कंठ गटामध्ये येतो. कंठ गटामध्ये बघा असं असतं ना, क ख ग घ ङ, आणि याच्यासोबत पण एक दाखवला असतो आपला ह. हे जे आहेत हे आपले काय आहेत? हे आपले आहे कंठ, म्हणजे कंठातून उच्चारले जाणारे वर्ण आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ग दिसतोय म्हणजे मूर्धन्य या ठिकाणी येत नाही. मूर्धन्य कोणते येतात? ट ठ ड ढ न येतात. म्हणून या ठिकाणी ड नंबर सुद्धा आपलं चूक होईल. मग आता आपल्याला दिसते पुन्हा खाली विधान अ बरोबर क, अ विधान अ ब क योग्य, म्हणजे अ ब क योग्य सांगते. पण आपल्याला दिसतं या ठिकाणी अ चूक आहे आणि क चूक आहे. आणि आपल्याला योग्य ओळखायचे म्हणजे योग्य येणारच नाही. नंबर 2 बघू, विधान क आणि ड योग्य. अ आणि क, विधान क आणि ड योग्य. क बघा चुकीचा आहे आणि ड कसा आहे? हा पण चुकीचा आहे, म्हणजे ही चूक होईल. त्यानंतर काय सांगते? विधान फक्त ब योग्य. विधान फक्त काय योग्य आहे? तर ब योग्य आहे. हेच आपलं या ठिकाणी उत्तर येईल. अशा रीतीनं पर्यायामध्ये पर्याय याचे उत्तर असतात. आता हे प्रश्न सोडवायला मला तुम्हाला समजून सांगायला जवळपास 2-1 मिनिटं लागलेत, परंतु मी लगेच त्याला करेल का? काही तुम्हाला समजून सांगतोय मी म्हणून एवढा वेळ त्याला लागतो आहे. परंतु हे प्रश्न जे आहेत ते तुम्ही पाहिल्या क्षणी सोडवू शकतात. मग त्यासाठीच आपल्याला काय करायचे आहे? बॅच जॉईन करायची आहे. उगा आपलं इकड तिकडचं बोलून सनी कॉमेडी बिमेडी करून सनी हे आपल्याला जमत नाही. परंतु शिकवण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला जे पाहिजे ते मात्र या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण असं भेटल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय दिसतो बघा तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी आहे. खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. अ नंबर सांगितले तुम्हाला महाप्राण युक्त वर्ण 14 आहेत. महाप्राण युक्त वर्ण 14 आहेत. तर 14 आहेत ना? किती आहेत? 14 आहेत. तुमच्या स्पर्श व्यंजन गटामध्ये तुमचे 10 आहेत. त्यानंतर तुमचे जे आहेत श श स हे 3 झाले 13 आणि स्वतः एक ह झाले 14. म्हणजे महाप्राण युक्त म्हणजे महाप्राण ज्याच्यामध्ये असतात ते किती आहेत? तर 14 वर्ण आहेत. महाप्राण युक्त वर्णामध्ये ह ची छटा असते, बरोबर ना? क, क मध्ये आपण काय म्हणतो? अ. काय म्हणतो? या ठिकाणी क लिहितो आपण, तर क मध्ये काय म्हणतो आपण? के. क याच्यात आपण एच दाखवत नाही ना, म्हणताना बघा अ चा उच्चार होतो. पण ख, ख उच्चारताना के एच ए म्हणजे एच चा उच्चार होतो आहे. म्हणजे या ठिकाणी एच म्हणजे इंग्रजी मधलं एच आहे, तर मराठीत काय ते ह आहे. तर या ह ची छटा त्या वर्णांमध्ये असते. कशामध्ये? महाप्राणयुक्त वर्णांमध्ये. म्हणून या ठिकाणी अ ही बरोबर आहे आणि ब ही बरोबर आहे. दोनही विधान बरोबर आहे. मग 1 नंबरला सांगितलं विधान अयोग्य ब अयोग्य, विधान ब योग्य अ अयोग्य. आता एक योग्य एक अयोग्य सांगितलं जमणार नाही का? दोन्ही बरोबर आहे आणि अ आणि ब दोन्ही योग्य. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल? अ आणि ब दोन्ही योग्य. असा हा प्रश्न होता. या प्रश्नाला आपल्याला असं सोडवायचं असतं, कारण की एकदा आपल्याला वर्णमाला पाठ झाली, त्या वर्णमालातले बारकावे समजले तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सहज सोडवता येतात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? आता या ठिकाणी पुढचा प्रश्न जो आहे हा प्रश्न विचारलेला आहे परीक्षांमध्ये, तोच प्रश्न मी या ठिकाणी घेतलाय बघा. पुढे वर्णमालेतील काही प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या दिल्या आहेत त्या जुळवा. आता जोड्या जुळवायच्या बघा आपल्याला. आता या ठिकाणी सुद्धा काय केलंय बघा, वर्णांची उच्चार स्थानेच आपल्याला दाखवलेली. आता वर्णांची उच्चार स्थाने, आता तुम्हाला वर्णमाला पाठ झाली पण बऱ्याच जणांना वर्णांची उच्चार स्थाने माहित नसतात. मग आता या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसतोय? पहिला गट दिसतोय कंठ वर्ण. कोणता वर्ण दिसतोय? कंठ वर्ण. आता कंठ वर्ण तुम्हाला सांगितलं पहिला असतो नंबर 1 ला कंठ, नंबर 2 ला असतो तालू, नंबर 3 ला असतो मूर्धन्य, नंबर 4 ला काय असतो? तर तुमचा असतो दंत्य, आणि नंबर 5 ला कोणता असतो? ओष्ठ्य असतो. तर मग आता या ठिकाणी कंठ पहिला गट आहे, त्याच्यामध्ये काय येतं? अ आ येतं. आणि काय त्याच्यामध्ये तुम्हाला क ख ग घ ङ
हे तुमचे 5 वर्ण येतात. मग आता आपण या ठिकाणी बघूत ना कुठं आलेले ते वर्ण बघा. हे बघा इथे दिसतात तुम्हाला ग घ, त्यानंतर या ठिकाणी हा ग या ठिकाणी, ठीक आहे. आणि इथं काय तुमचा ह, ह पण पहिल्या गटामध्ये येतो, ठीक आहे. आपण सांगताना की हत्तीचा, हत्ती कसा आहे अवजड प्राणी, त्याचं वजन भरपूर आहे. मग त्याला काय करायचं, एकदा पहिल्या पंक्तीमध्ये जाऊन बसवायचं आणि पहिली पंगत कोणती आपली कंठ गटाची आहे, मग त्याच्यामध्ये हवी येतो. म्हणजे या ठिकाणी अ चं काय आलं पाहिजे आपलं, या ठिकाणी 2 नंबर आला पाहिजे, ठीक आहे. आता याला आपण काय करू, त्या ठिकाणी अ बघ ना 1 2 3 आणि 4 असे नंबर याला दिले पाहिजे, आपण दिलेले नंबर, ठीक आहे. आता 2 नंबर तर बघा. आता या ठिकाणी आपण फक्त एवढं जरी ओळखलं तरी आपल्या या ठिकाणी पर्याय आपल्याला काही स्किप करता येतात, म्हणजे सोडून देतात. बघा कसं, आता या 2 3 1 2 3 मध्ये 2 2 2 दाखवले बघा. अ नंबरचे आपलं उत्तर काय दाखवले, 2 2 दाखवलं आहे, 2 नंबर आहे ते. पण यानंतर 4 नंबर जो आहे तो या ठिकाणी आता झाला कट, कारण की आपल्याला कळलं ना की अ चं नंबर 2च आलं पाहिजे, म्हणून 2 2 जिथं आहे अ साठी ते योग्य राहणार. आणि 4 ला काय आहे 4, ते म्हणजे त्यांचं असं म्हणणे कंठवर्ण कोणते झ त्र य, हे तर नाहीच आहे, म्हणजे या ठिकाणी एक पर्याय आपला स्किप झाला बघा. त्यानंतर आता काय सांगते बघा, तालव्य वर्ण. कोणते वर्ण, तालव्य वर्ण. 2 नंबरचा गट असतो. कोणता नंबर असतो, 2 नंबरचा. ई ई, आणि त्याच्यामध्ये असतं काय बघा, ई दीर्घ ई, आणि मग असतं च छ ज झ त्र, हे वर्ण त्यामध्ये असतात. आणि याच्यामध्ये पुन्हा शिल्लकचे कोणते असतात, य आणि श. यश तालात गातो तालव्यमध्ये. मग आता असं बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय बघा, तालव्यमध्ये आपले हे पाहिजे, ई ई पाहिजे, च छ ज झ त्र, आणि य आणि श पाहिजे. कुठे दिसत आहेत काय, हे बघा या ठिकाणी इथे दिसत आहे बघा, झ दिसत आहे, त्र दिसत आहे, आणि यश मधलं य सुद्धा दिसत आहे. म्हणजेच या ठिकाणी ब नंबरची जोडी कोणती पाहिजे, 4 नंबरची पाहिजे. मग आता जर आपण या ठिकाणी बघितलं, ब साठी इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं मात्र 4 नाही, म्हणजे या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय सुद्धा झाला आता कट, ते सुद्धा उत्तर आपलं येणार नाही. आता राहिले फक्त 2च, किती राहिले, 2च राहिले. आता बघूया आता आपण मूर्धन्य वर्ण काय आहे, मूर्धन्य वर्ण काय आहे, मूर्धन्य वर्ण. आता मूर्धन्य वर्ण म्हणजे कोणता गट असतो, नंबर 3 चा गट असतो. त्याच्यामध्ये काय येतं मग, अ आ इ ई, नंतर येतं या ठिकाणी रू हा स्वर, आणि नंतर काय असतं 3 नंबरच्या गटामध्ये असतं ट. हा पेन दिसतोय ना, 1 मिनिट, आपण पेन काय असतं, ट ठ ड ढ न र श आणि ल. म्हणजे या ठिकाणी हे 3 नंबरचा गट जो असतो तो मूर्धन्य असतो, आणि मूर्धन्य गटामध्ये हे सगळे जे लिहिले मी या ठिकाणी पोपटी रंगानं, हे सगळे वर्ण त्या ठिकाणी तुमचे आले पाहिजेत. मग याच्यामध्ये दिसतंय बघा कुठं असतं तुम्हाला, हे दिसतंय बघा या ठिकाणी, हे ड न र आणि श. मूर्धा ही रसाळ असते, असा अंगठा धरायचा, असं वाकवायचा, वर टाकायचा, खडबडीत भाग लागतो, त्याला मूर्धा म्हणतात. आणि मग त्या मृदेला आपल्याला सांगितलं कठोर तालू आणि कोमल तालू यांच्या दरम्यानचा भाग म्हणजे काय असतो, तो मृदा असतो. पण माझा सांगणं असतं, या अंगठा घ्यायचा, असा वाकडा करायचा, टाकायचं वर, घासायचं, ती मृदा असते, खडबडीत भाग असतो तो. आणि मग आपण रस खाताना आपली काय होते, तर तो जो आंब्याचा रस आहे तो मृदेला जाऊन चिटकतो आणि रसाळ मृदा बनते, म्हणून र श ल तिथे येणार. आणि मग इथं दिसतंय बघा आपल्याला 1 नंबर साठी या ठिकाणी आपलं ओष्ठ वर्ण येईल, म्हणजे या ठिकाणी सॉरी ओष्ठ नाही आपलं काय आहे, यासाठी चालू आपलं मूर्धन्यसाठी चालू. मग क साठी नंबर 1, मग क साठी नंबर 1 कोणतं आहे, फक्त इथं आता हेच बघा, इथं खालचे कट झालेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी 2 नंबरचं उत्तर येईल. ओष्ठ वर्ण राहिले कोणते, प फ फ ब भ आणि म आहे. अशा रीतीने आपण ते उत्तर शिकताना सगळं शिकलोय आपण. फक्त या ठिकाणी पर्याय पर्याय जाऊ येतात तेव्हा असं वाटतं मी पाहिलं की जसं काही UPSCचा पेपर देतोय काय करू, परंतु तसं काही नसतं. हे सगळं आपण शिकलेलं असतो, फक्त या ठिकाणी थोडी जास्त बुद्धी आपल्याला वापरावी लागत असते, आणि ती वापरावीच लागणार आहे. आता जर बघितलं तर पोलीस भरतीला या 2-3 वर्षामध्ये सुद्धा 2-2 3-3 प्रश्न असे येत आहेत, ते पर्यायामध्ये पर्याय येत आहेत. का, कारण की MPSC स्वरूप जर बदललं, स्ट्रक्चर बदललं अभ्यासक्रमाचं, तर त्यांचं जे पूर्वीचं स्ट्रक्चर होतं ते काय करतात, इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात जसं पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, तुमचे ग्रामसेवक भरती असेल, या भरत्यांमध्ये काय करतात मग ते त्याचं अवलोकन करायला सुरुवात
करतात आणि म्हणून तशा प्रकारचे प्रश्न या परीक्षांमध्ये सुद्धा येताना आपल्याला दिसतात। आता बघा पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न काय आहे, नंबर 14चा प्रश्न आहे। प्रश्न काय सांगतोय बघा, योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। अट या शब्दातील अ चा उच्चार लांबट आहे। अट मी असं म्हणतो का बघा, अट 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 का अट काय आहे, अट म्हणजे अ चा उच्चार बघा लांबट होतोय बघा, अट अट म्हणतो मी, अट काय म्हणतो, अट अला थोडं लांब होतोय बघा। आणि अडका बघा, अडका अडकाला जास्त अ जवळ मी जास्त थांबत नाही बघा, अडका अडका असं म्हणतोय का, अडका असं म्हणतोय का, नाही अडका काय म्हणतो, अडका। अडकामध्ये अला जास्त लांबवत नाही आपण, पण अटला मात्र आपण जास्त लांबवतो आहोत। म्हणून अट या शब्दातील अ चा उच्चार हा लांबट आहे आणि अडका या शब्दातील अ चा उच्चार लांबट आहे। तर नाही, या ठिकाणी फक्त आणि फक्त अ नंबरचा जो आहे अट त्यातला अ लांबट आहे, इथं अ लांबट नाही, हा ऱ्हस्व स्वरूपातला आहे। म्हणून या ठिकाणी फक्त आपलं विधान अ बरोबर आलं पाहिजे। अ आणि ब दोन्ही पर्याय चुकीचे, फक्त व हा पर्याय योग्य, अ आणि ब दोन्ही पर्याय योग्य, फक्त अ पर्याय योग्य। आता या ठिकाणी ब असणार आहे बरं का, तर या ठिकाणी काय उत्तर येईल आपलं, फक्त अ हा पर्याय योग्य असं या ठिकाणी उत्तर येईल। म्हणजे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि हेच फक्त असा शब्द घेतला होता आणि पोलीस भरतीला सुद्धा विचारलेला आहे। म्हणजे तुम्हाला ऱ्हस्व दीर्घ लांबट वगैरे काय काय असे पर्याय दिले, ते फक्त बस फक्त इथं काय केलं, पर्यायामध्ये पर्याय दिलेत। त्यानंतर बघा पुढचं बघूयात 15 नंबरचं। या ठिकाणी काय सांगितलंय, र। आता या ठिकाणी र चा आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे। र चा, र या वर्णाचा विचार करता अयोग्य पर्याय ओळखा। आता मात्र आपल्याला अयोग्य पर्याय ओळखायचे आहे। काय सांगते बघा, अ नंबर सांगतोय आपल्याला, र हा दंड नसलेला वर्ण आहे। साहजिक सगळ्याला माहित आहे र ला कोणत्याही प्रकारचा दंड नसतो। जसं मी या ठिकाणी क लिहिलं तर क ला मध्ये उभा दंड आला, मी या ठिकाणी ग लिहिलं ग ला शेवटी स्वतंत्र उभा दंड आला, मी या ठिकाणी ख लिहिलं ख ला शेवटी उभा दंड आला, त्यानंतर या ठिकाणी मी ड लिहिलं ड ला अर्धदंड आला। परंतु या ठिकाणी मात्र र ला कोणत्याही प्रकारचा दंड या ठिकाणी आपल्याला सापडणार नाही। म्हणून या ठिकाणी अ नंबरचं विधान हे योग्य आहे। र हा कंपित वर्ण आहे। आता र हा उच्चारताना र उच्चार कंप होतो, काय होतो, कंप होतो। म्हणजे भूकंप होतो का, नाही तर कंप होतो, काय होतो, थोडस असं म्हणजे असं थोडस जमीन थरथरल्यासारखी होते, असं आपल्याला वाटलं पाहिजे, आपल्या मनाला वाटलं पाहिजे। आपण जेव्हा उच्चारतो र तर थोडस आपलं असं व्हायब्रेट झाल्यासारखं होतं, म्हणजे हा काय आहे, तुमचा कंपित वर्ण आहे, हे योग्य आहे। र लेखनाच्या 4 पद्धती आहेत। पोलीस भरतीला विचारतात, फक्त काय विचारतात, र लेखनाच्या पद्धती किती आहेत। नंबर 1 2 आहे, नंबर 2 3 आहे, नंबर 3 4 आहे, नंबर 4 5 आहे। किती आहेत, 4 पद्धती आहेत। म्हणजे हा प्रश्न तिथं विचारला जातो पोलीस भरतीला, ते तिथं फक्त पर्यायामध्ये दिलेलं, आपला काही वेगळं या ठिकाणी सांगितलेलं नाही। आणि म्हणून या ठिकाणी र लेखनाच्या 4 पद्धती आहे, हे विधान योग्य आहे। त्यानंतर बघा आता रहा, ठीक आहे, रहा नाही ते र हा वर्ण स्पर्श व्यंजन गटात येत नाही। र हा वर्ण स्पर्श व्यंजन गटात येत नाही। मग आता स्पर्श व्यंजन गटात येतच नाही ना, स्पर्श व्यंजन गटामध्ये 25 वर्ण आहे। क ला सुरुवात होते आणि म ला शेवट होतो, आणि य र ल व हे पुढे येतात, ते अंतस्थ किंवा अर्ध समूह सांगितलेले आहेत, ते मात्र स्पर्श व्यंजनामध्ये येत नाही। ते कुठे येतात या सोबत आपल्याला या पर्यायामध्ये काही घेणं देणं नाही। आपल्याला काय सांगितलं, येत नाही ना, नाही येत ना, आपल्यामध्ये येत नाही 25 मध्ये, म्हणजे आपल्यासाठी या पर्याय या ठिकाणी काय आला, तर तो आपल्यासाठी या ठिकाणी योग्य झाला। म्हणजे आता जर बघितलं अ ब क ड सगळे योग्य आहे, आणि ते काय सांगतंय, विचार करता अयोग्य पर्याय ओळखा। आता अयोग्य कोणतं दिसत नाही आपल्याला, मग आपलं आता उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे बघा, विधान फक्त काय पाहिजे बघा। मग आता विधान 1 विधान अयोग्य नाही। आता हे काय, एकही विधान अयोग्य नाही, काय आहे, एकही विधान अयोग्य नाही असं या ठिकाणी असणार। ते विधान फक्त ब अयोग्य विधान, फक्त ड अयोग्य विधान, ब आणि क अयोग्य, एकही विधान अयोग्य नाही। याचं उत्तर काय येणार आहे, एकही विधान अयोग्य नाही, हेच उत्तर येईल। ठीक आहे, एक थोडंफार झालेलं आहे,
कारण हे अर्ध्या पाऊण घंट्यात तयार केलेली PPT ही, ठीक आहे. आणि पर्याय पर्याय टाकायचे होते तर आहेत असोत. आता बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला, खालीलपैकी आकार विल्हे वर्णमालानुसार आलेला शब्दगट ओळखा. आता आकार विल्हे क्रम ही एक नवीन संकल्पना बऱ्याचदा आपल्याला पाहायला भेटते आहे सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये. जसं की आपल्याला एक एक दोन दोन अक्षर 3 अक्षर शब्द येतात आणि त्या आकार विल्हे क्रमानं कोणता शब्द तिसऱ्या क्रमांकाला येईल, कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकाला येईल असं आपल्याला विचारलं जातं. पण आता या ठिकाणी हा थोडासा किचकट प्रश्न झालेला आहे, तो मीच किचकट केलेला आहे. तुम्हाला इथपर्यंत प्रश्न आलेला परीक्षेमध्ये, परंतु खालचे जे पर्याय टाकलेले ते पर्याय मात्र या ठिकाणी तुम्हाला नाही येत. पण मग आता या ठिकाणी बघा आपण बघू आकार विल्हेक्रम म्हणजे काय असतं. तर आकार विल्हेक्रम म्हणजे काय, वर्णमालेतील वर्णांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी केलेली असते, तो असतो आपला आकार विल्हेक्रम. मग आता आकार विल्हेक्रम जर बघायचं म्हणलं तर मग आता आपल्याला या ठिकाणी सगळ्या बघावं लागेल. बघा अजून सगळे शब्द स्पेशल पर्यायामध्ये स्पेशल एकाच याचे दिलेले बघा. जसं या ठिकाणी काय आहे बघा, काय दिसतात बघा या ठिकाणी बघा. आता इथं काय प्र आहे, इथं प्र आहे, इथं प्र आहे, इथं बी प्र आहे. समोर काय आहे, व आहे, इथं व आहे, इथं व आहे आणि इथं सुद्धा व आहे. आता मात्र प्र हे सारखेच झाले. आता मात्र पुढे बघावं लागेल च, इथं न, इथं र आणि इथं त, ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा आपण जर बघायला गेलो तर वर्णमालेमध्ये आता हे दोन्ही सारखे म्हणतो काही विषय नाही. पण आता जो मी गोल केलाय बघा, च वर्णमालेमध्ये आधी येतो का न वर्णमालेमध्ये आधी येतो का र वर्णमालेत आधी येतो का र, इथं र बर का आधी हे जोडाक्षर आहे. जोडाक्षरामध्ये रफारयुक्त जोडाक्षरामध्ये र हा आधी येतो आणि त हा नंतर येतो. मग या ठिकाणी 2 मध्ये र आहे, पण आपल्याला माहित आहे वर्णमालेमध्ये सगळ्यात पहिले काय येतो, न येतो का, येतोय का न, नाही हा न या. इथं काय तुमचा च या, च येतो का वर्णमालेमध्ये, बरोबर आहे च येतो. क चा गट झाला की च चा गट असतो, च आधी येतो. कशापेक्षा, न बाणापेक्षा आधी येतो आणि र पेक्षा आधी हे दोन्ही येतात. म्हणजे या ठिकाणी हा जो आहे 1 नंबरचा पर्याय हा मात्र योग्य आहे. कळतंय काय सांगतोय, काय सांगतोय बघा मी. आता आपली वर्णमाला आहे ना समजा या ठिकाणी लिहिली बघा मी, क ख ग घ ग च छ ज झ त्र, ठीक आहे. त्यानंतर काय या ठिकाणी ट ठ ड ढ न, ठीक आहे. त्यानंतर त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ल. आता असं जेव्हा लिहिलं तेव्हा या क चा नंबर समजा आपल्यासाठी 1 आहे, हा मुळामध्ये 17 नंबरचा आहे आपला, हा 18 नंबरचा, 19 नंबर, 20 नंबर, 21 नंबर, 22 नंबर असे नंबर करत गेले. मग आपल्याला बघा प्र व सगळ्या ठिकाणी सारखं होतं. मग आता इथं मात्र च न र आणि र चा विचार करायचा आहे आपल्याला. असा विचार करत असताना च बघा या ठिकाणी च कुठं आहे, हे च आहे. हे च जे आहे हे च या न नळाच्या आधी येते बघा, न नळाच्या आधी येते. म्हणून हा शब्द आधीच असला पाहिजे आणि हा शब्द नंतर असला पाहिजे. आणि च आणि न च्या नंतर वर्णमाले म्हणजे र येतोय बघा, म्हणून हा नंतर असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी अ नंबरचं जे आहे ते योग्य आहे. ब नंबरला बघू बघा. आता या ठिकाणी स स स स, आता हे स स स जे आहे हे 3 ठिकाणी 4 ठिकाणी सारखेच आहे. पुढे बघू आता, पुढे इथं ल आहे, लो आहे, ल आहे, ले आहे आणि लो आहे. आता मात्र काय होतं, ल दिलेलं नाही सगळ्या ठिकाणी, ल किंवा लो सगळ्या कॉमन दिलेले का नाही, त्याच्यामधले स्वर वेगळे आहे. मग या ठिकाणी बघा ल ला उकार पहिला उ आहे, ठीक आहे. त्यानंतर काय आहे, लो आहे, बरोबर आहे, पहिलं उ येतो, नंतर काय येतो ओ येतो. पण या ओच्या आधी वर्णमालेमध्ये ए आला पाहिजे. काय आला पाहिजे, ए आला पाहिजे. जसं बघा ना या ठिकाणी इथं काय असतं, अ आ ई ई उ उ रू लू, ठीक आहे. त्यानंतर ए, त्यानंतर ए ऐ ओ ऑ औ अम आणि आहा. मग आता जर बघायला गेलो आपण तर वर्णमालेमध्ये उ तर आधीच येतो, नंतर काय असतं बघा आता इथं ओ आहे, हा
आणि इथं काय आहे तुमचा ए आहे. मग आता जर बघायला गेलं तर ए आणि इथं काय आहे तुमचा ओ, तर ओच्या आधी ए येतो, पण इथं काय केलं इथं नंतर ए दाखवलं आधी दाखवलं म्हणजे ए या ठिकाणी काय होईल आपलं चूक होईल. त्यानंतर बघा जेव, चिली, चेला, चेलगडी. इथं बघा जे आता नाही जे आहे, ची आहे, चेला आहे आणि चे आहे. ठीक आहे, तर हा शब्द जे आहे ना आपण चेव घेऊ. काय घेऊ? चेव. हा शब्द घेऊ चेव. मग सगळ्या ठिकाणी चच आहे, पण जर बघितलं तर एच्या आधी वर्णमालेमध्ये ई येतो. काय येतो? ई येतो. हा शब्द आधी पाहिजे होता आणि हा शब्द नंतर पाहिजे होता. इथंच कळतंय आपल्याला की योग्य क्रमाने लावलेले नाही आहेत म्हणून. सनी लाठ, लाठी, लाठा, लाठी. ठीक आहे, लाठ, लाठी, लाटा, लाटी. या ठिकाणी बघा मग सगळ्या ठिकाणी तुम्हाला ला ला दिलेले बघा कॉमन, त्याचा काही विचार करायचा. पुढे बघा ठ आणि एक ठी. ठीक आहे, आता वर्णमालेमध्ये काय येतं? पहिले येतं तुमचं काय? पुढे बघा ठ दिसतंय तुम्हाला, ट आणि ठ. तर वर्णमालेमध्ये आधी ट येतो. काय येतो? ट. म्हणजे हे शब्द आधी पाहिजे होते, म्हणजे दिलेले नाही, म्हणजे हे बी चूक झालं. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते उत्तर काय होईल या ठिकाणी? अ नंबर जे आहे ते अ नंबर आपलं या ठिकाणी फक्त योग्य असणार आहे, म्हणजे विधान फक्त अयोग्य हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. अशा रीतीने या ठिकाणी दाखवलेलं असतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? 17 नंबरचा प्रश्न आहे बघा. अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान ओळखा. काय? 1 नंबरला बघा अ नंबरला धृतराष्ट्र या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजन आहे. मग 6 व्यंजन आहेत का बघावं लागणार आपल्याला. 6 व्यंजन आहेत का तर बघूयात आपण. बघा ध झाला 1, त 1, र 1, श 1, ट 1 आणि र 1. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. 6 वर व्यंजन आहे, हे मात्र या ठिकाणी बरोबर आहे. नंबर ब बघा. धृतराष्ट्र या शब्दामध्ये एकूण 11 वर्ण आहेत. वर्ण सांगितलं, आता आपल्याला ना स्वर सांगितले ना व्यंजन सांगितले, आपल्याला सगळे वर्ण सांगितले. मग वर्ण का अर्थ काय म्हणतो आपण? ध, ध मध्ये आहे तुमचा रू, त, त मध्ये आहे अ, र, र मध्ये आहे आ, त्यानंतर हे श, हे ट, हे र आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोणता आहे तुमचा अ आहे. म्हणजे जर बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती आहेत? 10. आणि आपल्याला किती दिले या ठिकाणी? 11 दिले. किती दिले? 11 दिले. म्हणजे ब नंबरचं विधान या ठिकाणी काय होईल? चूक होईल. हे कळलं का? म्हणजे काय म्हणते बघा, द, ध मध्ये कोणता स्वर आहे? रू. नंतर त, त मध्ये कोणता आहे? अ. नंतर कोणता आहे? र, र मध्ये कोणता आहे? आ. हे झाले 6. नंतर श 7 नंबरचं, ट 8 नंबरचं, र 9 नंबरचं आणि या जोडाक्षर शेवटी काय तुमचं अ आहे. म्हणजे 10 वर्ण पाहिजे, पण आपल्याला 11 दिले म्हणून आपण या ठिकाणी कट केलं. त्यानंतर बघा क नंबरला काय? धृतराष्ट्र या शब्दामध्ये 2 जोडाक्षर आहेत. काय म्हणलं? धृतराष्ट्र या शब्दामध्ये 2 जोडाक्षर आहेत. आहेत का 2 जोडाक्षर? बरेच विद्यार्थी काढतील आहे म्हणतील त्याच्यामध्ये 2 आहेत सर. कोणते 2 आहे? एक झाला ध्रुव आणि एक झाला स्ट्र. असे 2 काय आहेत सर? तर याच्यामध्ये जोडाक्षर आहेत. परंतु या ठिकाणी ध मध्ये रू हा टाकला असता हे जोडाक्षर होत नाही, हे पूर्णाक्षर होतं. हे पूर्णाक्षर आहे आणि जोडाक्षर किती फक्त या ठिकाणी एकच आहे. श, ट आणि र त्यांनी एकच दाखवले म्हणून ते एकच पकडलं त्यांनी या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्हाला 2 दिलेत, ते 2 नाही आहेत. किती आहेत? एकच आहे, म्हणून हे सुद्धा काय होईल या ठिकाणी कट होईल. त्यानंतर बघा धृतराष्ट्र हा जोड शब्द आहे. जोड शब्द आहेत का? नाही. एकाच अर्थ 2 शब्द एकत्र जोडलेले पाहिजेत. धृत आणि राष्ट्र नावातच नाव आहे मुळे, त्याच्यामुळे हे तुमचं काय होईल? चूक होईल. म्हणजेच फक्त विधान अबरोबर पाहिजे, बाकी सगळे चूक आहेत. पुढे दिले बघा याच्यामध्ये आपलं काय? अयोग्य ओळखायचे. अयोग्य. मग अयोग्य कोणकोणते पाहिजे? ब, क, ड. आय कुठे दिलं बघा? विधान 2 मध्ये ब, क, ड हे तुमचे काय आहेत? अयोग्य आहेत. ठीक आहे, अशा रीतीने उत्तर शोधायचं आहे. शिकताना आपण सगळं शिकलेलं आहे. आपण ते फोड करायचं शिकतो, हा जोडाक्षर शिकतो, व्यंजन किती ते शिकतो, सगळं शिकलेलं आहे आपण. तरी आपल्या या ठिकाणी चुकत असतं का? आपण असा विचार करत नाही म्हणून. नंतर बघा खाली काही स्वर दिले आहेत, त्यातील काही संयुक्त स्वर आहेत ते दाखवण्याची सोय पर्यायी उत्तरातून शोधा. मग आता या ठिकाणी बघा अ, आ, उ, ई, ए, ऐ आणि ओ, औ. आता आपल्या सगळ्यात साधा प्रश्न आहे की संयुक्त स्वर किती आहेत? 4 आहेत. ते कोणकोणते आहेत? ए, ऐ, ओ, औ हे 4 आपले काय आहेत? संयुक्त स्वर आहेत आणि ते आपण दिसतात बघा या ठिकाणी ए, ऐ, ओ, औ.
म्हणजे क आणि ड हे आपल्यासाठी काय असलं पाहिजे, संयुक्त स्वरांचा पर्याय असला पाहिजे. मग कुठे दिसते बघा क आणि ड, या ठिकाणी दिसते बघा क आणि ड, म्हणजेच 2 नंबर जे आहे ते या ठिकाणी 2 नंबरचं जे उत्तर आहे ते आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. साधं सिंपल सोपं आहे, फक्त पर्यायमध्ये पर्याय दिला बघा, बाकी काहीच नाही. 2 ठिकाणी दाखवले त्यांनी वेगवेगळे करून सनी आणि त्या ठिकाणी ते आपल्याला दाखवले. ठीक आहे, असोत. त्यानंतर बघा पुढे बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय, खालील शब्दातील वर्ण रचना कशी आहे, पर्याय उत्तरातील योग्य उत्तर शोधा. आणि शब्द कोणता आहे, शब्द आहे कृष्णार्पण. काय आहे, कृष्णार्पण. कृष्णार्पण. मग आता या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला, इथं आपल्याला वर्णरचना पाहावं लागेल. बघा या ठिकाणी काय आहे, क मध्ये काय आहे तुमचं रू आहे, नंतर काय आहे तुमचं श आहे, श मध्ये तुमचं काय आहे न आहे, यासोबत काय जोडलेलं आपण आ जोडलेला आहे. नंतर काय आहे तुमचं र आहे, र सोबत काय आहे तुमचं प आहे, त्यात कोणता स्वर आहे अ आहे. नंतर शेवटी न आहे आणि न मध्ये काय आहे अ आहे. अशी वर्णरचना असा विग्रह योग्य आहे, तो ज्या ठिकाणी असेल ते आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. मग आता बरेच जण काय करू शकतात, प पहिले घेतील र नंतर दाखवतील, चुकलं ते. कारण की रफार युक्त र सोबत जे पण अक्षर असणार ते काय येतं आधी येतं आणि आपलं सॉरी र आधी येतं आणि ते अक्षर नंतर जातं. मग बघा कुठे दिसते कशी, क रू. बघा आता इथं श तर कुठे याच्यात नाहीच आहे, इथंच कट झालं बघा हे. हा, त्यानंतर ष षटकोना इथं पण आहे, बरोबर आहे, तिथपर्यंत सगळेच बरोबर आहे. इथं मात्र काय आहे आ पाहिजे, इथं अ आहे, इथं बी अ आहे, इथं बी अ आहे. म्हणजे हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं. इथं मात्र आ पाहिजे, आपला आ येतो ना, न मध्ये कोणता स्वर आहे आ, मग आ असला पाहिजे या ठिकाणी. या तिन्ही पर्याय दाखवलेलं नाही, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर 2 नंबरचं हे बरोबर होईल. ठीक आहे, असो. त्यानंतर बघूयात शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न काय आहे, तर शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे, योग्य पर्याय निवडा. व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर बरोबर आहेत ना, क अधिक अ, क अधिक अ बरोबर काय बनतं, क बनतं, ते अक्षर बनतं. मग काय बनतं अक्षर. स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर बरोबर आहे ना, अ प्लस ई बरोबर काय बनतं ए बनतं, हे झाला संयुक्त स्वर. व्यंजन प्लस व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन. आता या ठिकाणी बघा, जर समजा मी असं लिहिलं म घेतलं आणि या ठिकाणी काय घेतलं य घेतलं, दोन्ही जोडलं, हे काय बनन मे बनन, हे संयुक्त व्यंजन होईल. 2 व्यंजन एकत्र दाखवलेले आहेत, पण याच्यामध्ये स्वर टाकलेला नाही. जर स्वर टाकला तर मग ते काय होईल तुमचं जोडाक्षर होईल, पण त्यात स्वर टाकलेला नाहीये म्हणजे जोडाक्षर होणार नाही, ते काय होईल संयुक्त व्यंजन होईल. व्यंजन प्लस हे दिलं बघ खाली. आता हे जर घेतलं आपण म, नंतर काय आहे य, नंतर आपण घेतला स्वर अ, ते काय बनन तुमचं आता म्य. आता मात्र याला हलंतपणा असणार नाही. आता मे जाहीर झालं, आता मे काय होईल मग या ठिकाणी जोडाक्षर होईल. म्हणजे आपण जर बघितलं आपले 4ही पर्याय या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे, विधान अ ब क ड योग्य, हे आपले उत्तर या ठिकाणी येईल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर अशा रीतीने आपण 10 प्रश्न बघितले, ते पर्यायामध्ये पर्याय होते म्हणून तुम्हाला समजून सांगण्यासाठी आपण भरपूर वेळ घेतला. तर असेच प्रश्न आपण आता सध्या बघत राहणार आहोत, परंतु त्यापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ड्रीम व्हिजन या ऑनलाईन ऍप्लिकेशनवर आपली मराठी विषयाची बॅच आपण 20 तारखेपासून सुरू करत आहोत. त्याची फीस 500 रुपये आहे. परंतु ड्रीम व्हिजन ऑनलाईन ऍप्लिकेशनवर मॅथ असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, जॉमेट्री म्हणजे भूमिती असेल किंवा इतर पोलीस भरती यांच्या ज्या असतील तुमचे हे कोर्स, तर ते सर्वांवर तुम्हाला या ठिकाणी काय दिलं आहे 30% ऑफ दिलेले आहे. म्हणजे आपली फीस जरी आज 501 रुपये असली तरी सुद्धा आपल्याला 30% ऑफ आहे. म्हणजे ती बॅच आपल्याला 30% कमी पडणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ते बॅच परचेस करून सनी आपल्याला तयारी सुरुवात करायची आहे. कारण की आजच सांगण्यात आलेलं आहे की टीएटी झाली आपली, पण आता टेट, तर टेटची सुद्धा जून जुलै मध्ये या ठिकाणी नोटिफिकेशन येऊन सनी त्या ठिकाणी आपल्याला पेपर द्यायची हे होणार आहे.
त्यासाठी आणि पोलीस भरती सुद्धा कधी येऊ शकते. आपण सांगितलेलं 10,000 जागा येणार आहे म्हणून त्या करताना तयारी टाइमवर होत नसते, ती आतापासूनच करायची आहे. म्हणून लवकर बॅचेस परचेस करा आणि तयारीला लागा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.